नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये सावळ्याची जणू सावली आणि लाखात एक आमचा दादा या दोन मालिकेंचा महासंगम आपल्याला पाहायला मिळणार आहे। इकडे सूर्या देवपूजा करत असतो तेव्हा तुळजा जी आहे ती मेल बघते आणि ती खूप खुश होते। राजूला आवाज देते आणि सांगू लागते, राजू आपल्या बाबतीत बघ, तुला काय सांगते मी, काय झालेलं आहे असं म्हणत तिने राजूला ओरडून बोलवून घेते आणि राजूला सांगू लागते की राजू हे बघितलंस का काय आहे असं म्हणत तिने राजूला बोलवलेलं असतं। आणि त्यासोबतच त्या दोघीही खुश झालेल्या असतात, अक्षरशः उड्या मारत असतात। त्या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो, कारण फायनली राजूचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं असतं। सूर्या मात्र म्हणत असतो, अरे काय बोलताय तुम्ही हे सगळं। तेव्हा तुळजा सांगत असते की अरे सूर्या, तुला माहिती आहे का, आपली राजू आहे ना, तिने ना रूपम कॉस्मेटिककडे अप्लाय केलेलं होतं प्रोडक्टसाठी, आणि मग आता राजूचं जे प्रोडक्ट आहे, आपली हर्बल हळद जी आहे ती त्यांच्याकडे सिलेक्ट झालेली आहे। हे ऐकल्यानंतर सूर्या म्हणतो, काय सांगताय, म्हणजे नक्की काय झालेलं होतं हे बोललं जातं। तेव्हा मात्र तुळजा सांगत असते, अरे सूर्या काय झालं होतं माहिती आहे का तुला, की मागं ना जेव्हा आपल्या तेजूताईचं लग्न होतं ना, तेजू अक्काचं, त्यावेळेस ना मी विचार करत होते आणि मी एक पॅक आणलेला जो फेस पॅक होता, पण त्याचा ना काहीच परिणाम नव्हता झाला। मग मी असा विचार केला की आपण ना आता हा जो फेस पॅक आहे ना तो वापरायला घेऊया। आणि मग मी माझ्याकडची जी हळद होती त्यात चण्याच्या डाळीचं पीठ मिक्स केलं आणि तो फेस पॅक वापरायला घेतला, परंतु असं झालं की त्यामध्ये काहीच फरक पडत नव्हता, काहीच होत नव्हतं। आणि मग जेव्हा मी स्वतः केलेला पॅक वापरला तेव्हा मात्र खूपच बदल झालेला होता। हे सगळं ती सांगत असते। तेव्हा सूर्या म्हणतो की काय सांगतेस, तेव्हा मग आता पुढे काय करायचं, तर आता पुण्याला जावं लागणार आहे। सूर्याला मात्र आपल्या भाग्याच्या वेळच्या गोष्टी आठवतात आणि तो म्हणू लागतो की नाही जायचं पुण्याला, मी नाही पाठवणार एकटीला। त्यावरती लगेचच तुळजा म्हणत असते, अरे पण काय प्रॉब्लेम आहे, बरं ठीक आहे, त्याला तर सगळे म्हणत असतात तू चल, पण सूर्या पण यायला तयार नसतो। मग सूर्या येणार नाही, मग आता करायचं काय। तुळजा म्हणते काही हरकत नाही आहे, मी येईल सोबत असं म्हणत आता तुळजा सोबत जायला निघते। आणि त्यासोबतच तुळजाने सांगितलेलं असतं की तेजू तुझ्यासोबत मी येत आहे, आणि तुळजाने ही सगळी जबाबदारी घेतलेली असते। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण निघालेले असतात आणि सगळेजण चाललेले असतात, परंतु जाताना सूर्या मात्र खूप सगळ्या गोष्टी सांगत असतो। सूर्याचं असं म्हणणं असतं, काही झालं तरी काळजी घ्यायची आहे, आणि राजू चल देवाला नमस्कार कर असं सूर्या तिला सांगत असतो। इकडे आपल्याला पाहायला सारंग फोनवरती बोलत असतो, कारण रूपम कॉस्मेटिक यांचा जो फेस पॅक आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट झालेले असतात आणि त्यामुळं कस्टमरकडून वाईट फीडबॅक मिळत असतो, त्याचं बोलणं सुरू असतं। आणि त्याचवेळी राजकुमार तिथं असतो। राजकुमार मात्र फोनवरती बोलत असतो, कारण त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल जे होतं ते राजकुमारने आणलेलं आहे, त्याच्यामध्ये भेसळ होते। इकडे आपल्याला पाहायला मिळतं जालिंदर म्हणजे डॅडी त्याच्या गुंडांना सांगतात की मी काय फुकट पोचतोय का, माझ्याकडे किराणा संपत नाहीये म्हणून तुम्हाला पोचतोय का माझ्याकडे पैसे लय झालेत, काम करायचं नाहीये, काही नाही, आणि तुमचं काय चाललंय। तेव्हा जालिंदर इकडे विचार करू लागतो की आता हा लिंगोबा कसा दिसतो आणि तो कुठे आहे हे जर मला शोधायचं असेल तर एकच माणूस आहे आणि मला त्याच्याकडे गेलं पाहिजे। हे सगळं बोलणं चाललेलं असतं। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्या आणि नील बोलत असतात। नील आता कंपनीची मीटिंग असते, बोर्ड मीटिंग असते, कारण कंपनीचा खूप मोठा लॉस होत आहे त्यासाठी निघालेला असतो। त्याच वेळी तिथं आता आलेली असते ती म्हणजे अस्मी, आणि नील गेलेला असतो। तेव्हा ऐश्वर्याला अस्मी जाब विचारते, म्हणू लागते की असं का केलं तुम्ही ऐश्वर्या मॅडम। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कसं आहे, या घरात माझ्याशिवाय तुला पर्याय नाहीये हे तुला दाखवून द्यायचं होतं। आणि ती अस्मीची लायकी काढते आणि म्हणते की पुन्हा जर मला डावलून काय करण्याचा प्रयत्न केला तर हा तुला दाखवलेला डेमो होता। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं इकडे सावलीने मात्र सारंगसाठी टिफिन बनवलेला असतो, आणि मग बबलू आणि सोहम दोघंही सावलीला चिडवत असतात। आणि तेवढ्यातच तिथे येते ती म्हणजे अमृता म्हणते काय झालं। तेव्हा मात्र सावली म्हणत असते की मी सारंग सरांसाठी टिफिन केलंय आणि सारंग सरच नाही आहेत, ते गेलेले आहेत। तेव्हा अमृता म्हणते एवढंच ना, मग आता असं कर ना, तू जा ऑफिसमध्ये डबा घेऊन। इकडे दादा हा आलेला असतो सूर्या दादा घरी, आणि तो बँकेचं पासबुक शोधत असतो, त्याला काही सापडत नसतं। तो म्हणत असतो राजू, आणि मग त्याला आठवतं की राजू आता स्वतःचा बिझनेस करण्यासाठी पुण्याला गेलेली आहे, तिचे प्रोडक्ट घेऊन गेलेली आहे, या सर्व गोष्टी तिच्या चाललेल्या असतात। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की त्याला आपल्या बहिणींबरोबर घालवलेले क्षण आठवत असतात। आणि आता सूर्या एकटाच घरी असतो, एकतर डोक्याला टेन्शन असतं, 5 लाख रुपये गोळा करायचे असतात आणि घरी कोणीच नसतं। मग तो पुस्तक शोधू लागतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं घरी नाहीये म्हणजे दुकानात
राहत असणार आहे असा तो विचार करतो आणि ते पुस्तक आता शोधण्यासाठी दुकानाकडे जायला निघतो। तर इकडे आता सावली ही ऑफिसमध्ये आलेली असते। ऑफिसमध्ये बोर्ड मीटिंग सुरू असते, सगळेजण बोलत असतात। मग नील सांगत असतो की आपलं जे प्रोडक्ट आहे कस्टमरकडून खूपच तक्रारी येत आहेत आणि कस्टमरकडून सांगितलं जातंय की ह्या सर्व गोष्टी घडत आहेत आणि त्यासोबतच कस्टमरचं असं म्हणणं आहे की त्या पॅकचे साईड इफेक्ट खूप दिसत आहेत। मग आता बोललं जातं की त्या प्रोडक्टसाठी वापरलं जाणारं रॉ मटेरियल तेच चुकीचं आहे, बाकीच्या कोणत्याच गोष्टी चुकीच्या नाही आहेत, बाकीच्या सर्व गोष्टी तर आपण स्वतः वापरत आहोत। मग हे सगळं का? कारण जे रॉ मटेरियल आहे त्याच्यामध्येच भेसळ आहे असं बोललं जातं। आणि त्याच वेळी इकडे सारंग हे बोलतो तेव्हा मात्र नीलला खूपच राग आलेला असतो। नीलला ही गोष्ट पटलेलीच नसते। नीलचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी ही गोष्ट चुकीची आहे, असं काहीही घडलेलं नाही असं नीलचं म्हणणं असतं। आणि नील हे सगळं बोलत असतो आणि ते इकडे नीलच्या समोर राजकुमार बोलत असतो। तेवढ्यातच तिथे त्यांच्या ऑफिसचा पिऊन येतो आणि तो सांगू लागतो की मॅडम आलेले आहेत। तर मूर्ख राजकुमार जो आहे तो बोलू लागतो की कसं आहे माहितीये का, हा जो फेस पॅक आहे ना 2 महिन्यासाठी दुसऱ्या एखाद्या मुलीवर ट्राय करायला आणि बघूया, दुसऱ्या कशाला आहे ना सावली तुझी बायको तिच्यावरच करूया। कसं आहे माहितीये का, एवढ्या सगळ्या बाबतीत तू एवढा पॉझिटिव्ह आहे पण लाईफच्या बाबतीत मात्र डिसिजन घेताना चुकलाच रे तू। आणि पर्सनल गोष्टी काढून तो चिडवत असतो, बोलत असतो। तेव्हा सगळेजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात। बोर्ड मीटिंग सुरू झालेली असते, बाहेरची 4 लोक असतात, त्यांच्यासमोर घरातली भांडणं चव्हाट्यावर आली जातात म्हणून सगळेजण थांबवत असतात पण राजकुमार काही थांबायचं नाव घेत नसतो। इकडे मात्र पाहायला मिळतं की आता खूप भांडणं लागलेली असतात, राजकुमारला सगळे शांत करत असतात, बोर्ड मीटिंगची लोकही निघून गेलेली असतात, परंतु राजकुमारचं जे वागणं आहे ते थांबतच नसतं। तो म्हणत असतो की माझ्यामुळेच झालंय ना, या सगळ्याला तू जबाबदार आहे, सगळ्या गोष्टीचं खापर तुम्ही माझ्यावर सोडता, कारण आता जो लॉस झालेला आहे तो माझ्यामुळे झालेला आहे। ह्या प्रोजेक्टसाठी सारंग एक गोष्ट लक्षात ठेव, तू जेवढी मेहनत घेतलेली आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त मेहनत मीही घेतलेली आहे, तू असं समजू नको की सगळ्या गोष्टी तूच केलेल्या आहेत। आणि मग तिलोत्तमा समजवत असते, कारण जी गोष्ट घडत असते 2 भावांमध्ये भांडणं लागलेली असतात आणि आता करायचं काय हा मोठा प्रश्न असतो। सारंग दादाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, तिलोत्तमा समजवत असते। सारंग म्हणत असतो प्रत्येक वेळेस तू सावलीला कशाला मध्ये आणतोय, सावलीचा काय संबंध आहे, पण इकडे कोणीच ऐकायला तयार नसतं। आता सारंग ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तेवढ्यातच राजकुमार आता तिथून रागाने निघून जातो। बाहेर सावली टिफिन घेऊन आलेली असते, अस्मी तिथे आलेली असते। अस्मी विचार करत असते म्हणजे ही मुलगी सारंगला इथे इम्प्रेस करण्यासाठी आलेली आहे, हे अस्मीचं बोलणं चाललेलं असतं। सावली मात्र शांतपणे तिथे बसलेली असते आणि ती वाट बघत असते। त्याच वेळी आता तिथून राजकुमार जात असतो तेव्हा सावली उठून उभी राहते। राजकुमार म्हणतो की बस बस, काही गरज नाहीये। राजकुमारच्या डोक्यात कसलं वारं शिरलंय ना काय माहिती, कारण त्याचं बोलणं वागणं हे चेंज होत चाललेलं आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।